तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भेंडी लागवड. तर उन्हाळी भेंडी लागवडीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर उन्हाळ्यात अशी भाजी हवी, या भाजीमध्ये पाण्याचा कमी खर्च, याची रोज तोडणी व्हावी आणि बाजारात कायम मागणी, तर ती भाजी म्हणजे भेंडी. पण योग्य वेळ, योग्य वाण आणि योग्य व्यवस्थापन नसेल तर भेंडी ही तोट्यात जाऊ शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी भेंडी लागवड बियाण्यापासून ते विक्रीपर्यंत संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर भेंडी पिकाचे थोडक्यात महत्त्व आपण समजून घेऊया. भेंडी पीक एक कमी कालावधीचं पीक आहे. रोज उत्पन्न देणारं पीक आहे. हॉटेल, घरगुती वापरात जास्त मागणी असलेले पीक आहे. उन्हाळ्यात इतर भाज्या कमी, पण भेंडीला भाव चांगला मिळतो. योग्य नियोजन केल्यास एकरी 1.5 ते 2.5 लाखापर्यंत रुपये नफा आपणास शक्य आहे. तर यासाठी योग्य जमिनीची लागवड करणे आवश्यक आहे. तर भेंडी पिकासाठी हलकी ते मध्यम काळी जमीन आपण निवडावी. पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन आपली भुसभुशीत असावी. पाणी साचणारी जमीन आपण टाळावी, यामुळे मूळकूज आणि रोग वाढतात. तर उन्हाळी भेंडीमध्ये जमीन तयार फार महत्त्वाची आहे. तर जमीन कशी तयार असावी? एकदा जमिनीची खोल नांगरट करावी. वखरणी 2 वेळा करावी. आणि वरंबी पद्धत उत्तम आहे. तर शेणखत किती द्यावे? तर एकरी 8 ते 10 ट्रॉली कुजलेलं शेणखत घालावं. 1 ट्रॉली गांडूळ खत असल्यास अजून चांगलं, त्यामुळे माती थंड राहते, ओल टिकते. तर उन्हाळी भेंडी फेब्रुवारी मध्य ते मार्च पहिल्या आठवड्यामध्ये आपण याची लागवड करू शकता. पाणी सोय असणे आवश्यक आहे. तर उन्हाळ्यासाठी उष्णता सहन करणारे वाण आपण निवडायचे आहेत. तर उन्हाळ्यासाठी भेंडीचे हे वाण निवडावे: अर्का अनामिका, अर्का अभय, परभणी क्रांती, वर्षा उपहार, या वाणाची आपण निवड करू शकता. तर एका एकरला 8 ते 10 किलो बियाणे आपण वापरू शकता. तर पेरणी पद्धत व अंतर किती असावे? सरी वरंबे पद्धत सर्वोत्तम अंतर: 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर, 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर. एकरी सुमारे 18,000 ते 20,000 झाडे लागू शकतात. पेरणीनंतर हलके पाणी द्या. तर पेरणीवेळी DAP 50 किलो, 10-26-26 50 किलो, 20-25 दिवसांनी 19-19-19 फवारणी केली तरी चालेल आणि ड्रिपद्वारे सोडली तरी चालेल. फुलधारणेच्या वेळी बोरॉन आणि कॅल्शियम याची फवारणी करावी, त्यामुळे फुलगळ कमी होते. तोड सुरू झाल्यावर पोटॅश जास्त द्यावे. भेंडी कोवळी, सरळ, चमकदार होते. तर भेंडीला पाणी नियमित पण कमी पाणी, पेरणीनंतर लगेच पाणी, उन्हाळ्यात 2-3 दिवसांनी पाणी द्यावे. ड्रिप असल्यास एकदम उत्तम आहे. जास्त पाणी साचू देऊ नका, त्यामुळे काय होते, मूळकूज आणि रोगाचे प्रमाण वाढते. तर भेंडीमध्ये मुख्य किडी म्हणजे मावा, पांढरी माशी, फळाळी, मुख्य रोग, पानकरप आणि पिवळेपणा, हे भेंडीमध्ये मुख्य रोग आहेत. तर आठवड्यातून 1 वेळ शेत तपासणी करा. सुरुवातीला नियंत्रण केल्यास खर्च कमी होतो. 15-20 दिवसांनी कोळपणी करा. सरी स्वच्छ ठेवा. मल्चिंग असल्यास तण कमी, ओल टिकते. तर पहिली तोडणी 45 ते 50 दिवसांनी करावी. दर 2-3 दिवसांनी तोडाही. एकरी उत्पादन 60 ते 100 क्विंटल निघू शकते. तर भाव चांगला मिळाल्यास एकरी 1.5 ते 2.5 लाख नफा शक्य आहे. आपण आपल्या स्थानिक बाजारामध्येही भेंडीची विक्री करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. थँक्यू.